भिवंडी स्थित गोपाल नगर दादा साहेब दांडेकर विद्यालय के सभागृह हॉल में लायंस क्लब ऑफ भिवंडी के नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर प्रमोद पाटिल के साथ साथ अनेकों लायंस क्लब ऑफ भिवंडी के नवनिर्वाचित कार्यकर्ता व पदाधिकारियों का मान्यवरों की उपस्थिति में पद ग्रहण सोहला व सत्कार समारोह का भव्य आयोजन लायंस क्लब ऑफ भिवंडी द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मल्टीपल काउंसिल चेयरमैन व पूर्व जिला गवर्नर पीएमजेएफ लायन मनीष लाड़गे, इंस्टॉलेशन ऑफिसर तथा पूर्व जिला गवर्नर पीएमजेएफ लायन कमल किशोर हेड्डा, वर्तमान अध्यक्ष लायन भालचंद्र कदम, लायंस क्लब के वरिष्ठ पदाधिकारी एडवोकेट प्रमोद पाटिल, डॉक्टर गोपाल लाहोटी के साथ साथ सह्याद्री पथ संस्था के संस्थापक श्री विश्वासजी थले, रोटरी क्लब के वरिष्ठ पदाधिकारी दास भाई पटेल, डॉक्टर राज देरकर के साथ साथ अनेकों मान्यवर मित्र मंडली व लायंस क्लब ऑफ भिवंडी के कार्यकर्ता व पदाधिकारी महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि लायंस क्लब ऑफ भिवंडी के वर्तमान अध्यक्ष लायन भालचंद्र कदम के अध्यक्षता में संपन्न हुआ इस कार्यक्रम में वर्ष 2026 व 2027 के लिए प्रमुख नवनिर्वाचित पदाधिकारी की सूची इस प्रकार घोषित की गई है। अध्यक्ष लायन डॉक्टर प्रमोद पाटिल, सचिव लायन एडवोकेट विलास भोयर, कोषाध्यक्ष लायन सुधीर देशमुख, लायन स्वप्निल भेड़े, उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया अरवारी, भारती मराठे, नीलेश जयवंत, प्रशासक सुधीर देशमुख और लायंस क्लब ऑफ भिवंडी की जिम्मेदारी दी गई। तो वहीं उपस्थित सभी मान्यवरों द्वारा लायंस क्लब ऑफ भिवंडी के नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर प्रमोद पाटिल के साथ साथ सभी नवनिर्वाचित कार्यकर्ता व पदाधिकारियों को शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में लायन सुधीर देशमुख, शीतल देशमुख, जयश्री पाटिल, रामचंद्र कदम, स्वाति कोकनी, सुरेश कुलकर्णी, दीपक लेले, सुरेश परदेशी, स्नेहा कुलकर्णी, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। थोड़ा खाली है। लायंस क्लब भिवंडीच्या माध्यमातून एसएससी आणि एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो, तसेच त्यांच्या शिक्षकांचा देखील गुणगौरव केला जातो आणि त्यांच्या शाळेचा देखील गुणगौरव केला जातो। गेल्या वर्षी लायंस क्लब भिवंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम डोबली फार्म हाऊस या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संपूर्ण श्रेय या ठिकाणी विश्वासी घडसार आहे त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये लायंस क्लबच्या माध्यमातून आपण केलेला आहे। जवळजवळ 1000च्या आसपास झाडं त्यांनी लावलेली आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक असं गणपती आयडल तयार करता आलं पाहिजे, कारण पर्यावरणाचं संरक्षण करणं आपली गरज आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये ती भावना रुजवली पाहिजे। म्हणून इन्व्हायरमेंटल गणपती आयडल तयार करण्याची कार्यशाळा आपण राबवली। त्याच्यामध्ये 250 बाल कलाकार जे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी ती सेवा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। तसेच महत्त्वाचा लायंस क्लबचा प्रोग्राम म्हणजे आंतरराष्ट्रीय पीस पोस्टर कॉम्पिटिशन। आपण भिवंडीच्या माध्यमातून सगळ्या शाळांमध्ये ही स्पर्धा राबवत असतो आणि सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी घेऊन त्याच्यामध्ये शांततेचा संदेश कसा देता येईल हा आपला प्रयत्न लायंस क्लबच्या माध्यमातून असतो। जवळजवळ 1140 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आपले 3 विद्यार्थ्यांची निवड आपण पाठवलेले होते। लायंस क्लब ऑफ भिवंडीचे सरकार आमचे सुधीर देशमुख सर आणि तसेच शीतल देशमुख मॅडम यांचे तर क्लब बाबतचे योगदान फार मोठं आहे आणि या सर्वांमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कमल किशोर हेडा यांचे सुद्धा आमचं सहकार्य आम्हाला लाभलं, मार्गदर्शन आम्हाला लाभलं। लायंस क्लब भिवंडीच्या अनेक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे मनापासून आभारी आहे। क्लबचा प्रत्येक सदस्य यांनी वर्षभरामध्ये वेळोवेळी सहकार्य करून कार्यक्रम पार पाडला। तुमची सेवा करण्याची इच्छा आज खरा लायब्ररीचा खरा अर्थ आहे। सेंट्रल बँकेमध्ये होतो, सेंट्रल बँकेमध्ये 40 वर्ष सर्व्हिस केली। तिथे एक टॅगलाईन होती, ब्रँड फिलॉसॉफी म्हणजे बिल्ड अ बेटर लाईफ अराउंड अस, म्हणजे सभोवताली एक चांगले जीवन निर्माण करा।
तीच टॅगलाईन नंतर मी 4 वर्षापूर्वी या लायन्स क्लबमध्ये जॉईन झालो आणि ते टॅगलाईन दुसरी की उडी सर, ह्या दोन्ही टॅग लावून मी टॅगलाईन्स तिथे फॉलो करतो. एक टॅगलाईन म्हणजे काढते तिथे मला ती मी हमेशा नेहमीच फॉलो करतो. तर त्या टॅगलाईनचं मला पेन्शन मिळते, परंतु इथे ही टॅगलाईन फॉलो करतो. मला या गोष्टीतून काम केल्याचं मला समाधान मिळतं. तसंच तुम्ही सांगितलं की आता नवीन येणारे जे प्रमोद पाटील यांना काय संदेश देऊ शकतो, तर आम्ही आता 50+ असे कार्यक्रम आम्ही केला. म्हणजे आम्ही 50 किल्ल्यांनी लढलो, जिंकलो. तर तुम्हाला याच्या पुढे आता 50च्या 100+ तुम्हाला किल्ले लढायचे आहेत आणि हे सगळे मावळे सगळे सरदार आहेत तुम्हाला निश्चित मदत करतील आणि मदत करतीलच, त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुम्हाला राहतील. तसंच या ठिकाणी आवाज करतो की प्रमोद पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांचं तर हे नेहमी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतं. त्यातून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असतं. स्वागत करतो आणि ललित विनंती करतो की आपल्याला त्यांनी 8 सभासद दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण 3 सभासद फक्त बाकी आहेत. योग मित्र मंडळाचे श्री पळसुले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक स्वागत. सार्वजनिक संस्था में 63 साल कंटिन्यूटी रखना बहुत बड़ी बात है और ये सब कुछ संभव हो चुका हमारे यहाँ के अपने वरिष्ठ नागरिकों की तरफ से और हमारे एकदम प्रत्यक्ष लाइन्स की वजह से। यहाँ पर आज जो 65 साल हुए उसके पीछे सेवा का इतिहास है। भिवंडी में सबसे पहले अगर IKM किसी ने चालू किया होगा तो लाइन्स क्लब था, ब्लड कैंप लाइन्स क्लब में चालू किया और SSC मेडिसिन का जो रजिस्ट्रेशन का प्रोग्राम था जो आज से 60 साल पहले लाइन्स क्लब ने शुरुआत किया था, अभी तो सब जगह होता है। बहुत बड़े काम हुए। इसके बाद में नई जनरेशन जो आई, ये हमारे प्रेसिडेंट बनने जो जा रहे हैं प्रमोद, वो कंटिन्यूअस पिछले काफी साल से एक दिन की प्रोजेक्ट जो करते हैं और कुछ उनका पर्सनल इन्वॉल्वमेंट है, वो हमारे साहब के वहाँ जा करके हर साल और बहुत बड़ी फेलोशिप के साथ में वो एक दिन का कार्य करते हैं। मैं बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगा और उन्हें अगले वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं, क्योंकि बहुत ही सौभाग्यशाली आदमी हैं जो 65 ईयर की प्रेसिडेंसी इस साल निभाएंगे और मैं उम्मीद करता हूँ उनका वर्ष बहुत ही बेहतरीन जाएगा। और एक गुड गेस्चर अगले साल के प्रोजेक्ट के लिए एक 20,000 रुपये में आपको मेरी तरफ से, और मुझे लगता है यही मेरी ब्लेसिंग सबसे बढ़िया है। मातीच्या तणावर विश्वासाच्या धनावर राज्य करणारा एकमेव राजा, राज्य करणारा एकमेव राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती। बोला शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की। सोहळ्यामध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार आणि आजचं वातावरण बघून खरंच असं वाटायला लागलंय की आपण खरंच एक सुंदर असं नवीन वर्षाची आपली जी उत्सुकता आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने आपण कुठेतरी नवीन टीमचं स्वागत करावं, हस्तप्रधान मंडळ आहे त्याला आपण त्याचं स्वागत करणं आणि खूप बरं वाटतंय की आज एक फेस्टिव्ह मोठे आज हे झाले, पुन्हा लोकांचं सगळ्यांना पेटे घालून सगळे आपले ट्रॅडिशनल पोशाखात आहेत आणि कुठेतरी आपल्याला नवीन वर्ष खूप भरभरून खूप चांगलं होईल असं आणि आपले कदम साहेबांनी वगैरे सांगितलं 100% जास्त आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचे। इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी प्रेसिडेंट प्रिसाइडिंग ऑफिसर आपले प्रेसिडेंट रामचंद्र कदम, आपले 5 गव्हर्नर आणि आमचे गाईड असे कमल हिरा सर, सेक्रेटरी ॲडव्होकेट विलास भोईजी आणि ट्रेजरर धीरज दाऊदजी, सगळे ते ऑफकोर्स येणारे प्रेसिडेंट ॲडव्होकेट प्रमोद पाटीलजी, डॉक्टर आहे मला आता तुम्ही पण ॲडव्होकेटच आहात
डॉक्टर प्रमोद पाटील, बाकी डिस्ट्रिक्ट मध्ये आलेले सगळे पाहुणे, रोटरी क्लबचे मेंबर्स, बाकी समाजसेवी मंडळी जे काय आहेत त्यांच्याकडून आलेले सगळे मित्र, हा असा एक आपण म्हणतो ना 65 इयर्स, आपण 65 वर्ष बघितलं की हा 65 इन्स्टॉलेशन आहे. लायनिझम भारतात 70 वर्षापूर्वी आलं, म्हणजे वी आर सेलिब्रेटिंग 70 इयर्स ऑफ लायनिझम दिस इयर. 1956 मध्ये आपलं फेब्रुवारी 1956 मध्ये लायनिझम इंडियामध्ये आलं आणि हा क्लब त्याच्या 4-5 वर्षानंतर सुरू झाला आणि तेव्हापासून हा कार्यरत आहे आणि एवढे मोठे मोठे कामं केले. आणि आज आपण एक खूप दमदार असा रिपोर्ट आपले सेक्रेटरी साहेबांकडून आपण ऐकलं की 51 ऍक्टिव्हिटीज भरभरून सगळे जे चांगले ऍक्टिव्हिटीज केले आणि ते जेव्हा सांगत होते त्यांच्या मनात जो एक उत्साह आणि प्राईड होता तो खरंच असं वाटत होता की कुठेतरी चांगलं काम आपण केलं आणि आपल्याला कुठेतरी असं बरं वाटतंय की आपण काहीतरी समाजासाठी करता आलं आपल्या सगळ्यांना. तर खूप खूप अभिनंदन प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर सगळ्यांना आणि सगळ्या मेंबर्सना. एवढं चांगलं वर्ष जे झालेलं आहे त्याच्यासाठी. आणि पुढच्या या कार्यक्रमासाठी पुढच्या जो आपण इन्स्टॉलेशन सेरेमनी आपण म्हणतो, इन्स्टॉलेशन सेरेमनी म्हणजे काय की आपले नवीन वर्षाचे जे पदाधिकारी आहेत, आपल्या याच्यात अष्टप्रधान मंडळ आपण म्हणूया, त्यांचा आपण कुठेतरी विधिवत आपण मी नेहमी म्हणत असतो की हा जो इन्स्टॉलेशन सेरेमनी आहे ना, एक पंडितला आपण बोलतो आणि पूजा स्थापना करतो ना, त्या प्रकारचा आहे. पंडित मी आज आहे तर स्थापना करण्यासाठी मला बोलवलं आहे. आणि स्थापना का करतो तर कुठेतरी स्थापना केल्याशिवाय त्या पोझिशन त्या जी मूर्ती असते त्याला आपण मान देत नाही, सन्मान देत नाही आणि कुठेतरी त्याचा पुढचा कार्यक्रम करायला आपण त्याला सोडत नाही. बरोबर आहे. तर असा हा एक खूपच पायस सेरेमनी म्हणतो मी. मला आज वेळात वेळ काढून आशीर्वाद देण्यासाठी, बळ देण्यासाठी
ताकद देण्यासाठी आणि तुम्ही सर्वजण माझ्यासोबत कायम वरभक्कम एखाद्या किल्ल्यासारख्या एका बुरुजासारखे माझ्यासाठी उभे राहणार आहात, माझ्यासोबत लढणार आहात याची ग्वाही देण्यासाठी बनलेल्या सर्व तमाम माझ्या शिवभक्तांना, लाईन प्रेमींना, समाजसेवकांना, नातेवाईकांना आणि सर्व मित्र परिवाराला माझा मानाचा मुजरा. निशियाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत दानता राजा व छत्रपती राजा या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्मराजीला काही तुम्हा कारिता कित्येक दुष्ट संहारले कित्येकास भात सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. पुन्हा एकदा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. मित्रांनो, हा कार्यक्रम कसा घ्यावा, कोणत्या पद्धतीने घ्यावा यासाठी मनामध्ये अनेक विचार संकल्प होते. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हा इन्स्टॉलेशन कार्यक्रम मी पाहिलेला आहे, परंतु ते आगळं वेगळं काहीतरी चैतन्यमय, काहीतरी स्फूर्तिदायक असं काहीतरी व्हावं, अशी काहीतरी सुरुवात व्हावी आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांशिवाय आणखी कोणीही प्रतिमा, आणखी कुठेही दुर्गुणित आणि कोणी आपल्या डोळ्यासमोर येऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा स्मरण आणि तुम्हाला नमस्कार. तुमच्या प्रती, सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज या लायन्स क्लबची दिवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं मी स्वीकारतो. आपण मला बळ द्या, आपण मला ताकद द्या, मार्गदर्शन द्या. काही चुकलं तर माझा हात धरून मला सुद्धा चांगलं केला, पाठीवरती हात द्या आणि सहकार्य करा. सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करा. सर्व संस्थांचे पदाधिकारी, माझे ग्रामस्थ, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळ सर्व आलेले आहेत. सर्वांचं पूर्ण स्वागत करतो. मित्रांनो, वेळ झालेला आहे आणि सर्वांना भोजनाची व्यवस्था झालेली आहे. एक 5 मिनिटात आपण कार्यक्रम संपणार आहोत. मंचावरील मुख्य पाहुणे आपले पदग्रहण अधिकारी, इन्स्टॉलेशन ऑफिसर आदरणीय श्री मनीषजी गाडगेकर, सन्माननीय ज्येष्ठ ऑनर श्री कमलकिशोरजी गेडाकर, सर्व प्रतिष्ठित अतिथी, आपले मार्गदर्शक, ज्येष्ठ सदस्य आणि सर्व निमंत्रित पाहुणे, माझ्या लायन्स परिवारातील बंधू भगिनी, आपण सर्वांना माझा नमस्कार. जन्मदाते आई वडील, गुरुजन, आप्तेष्ट, मित्र परिवार उपस्थित सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना धन्यवाद, सर्वांना आनंद. आज लायन्स क्लब भिवंडीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि गौरवस्पद आहे, कारण आपल्या लायन्स क्लब भिवंडीला गेली 65 वर्ष, बरोबर ना, 65 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अविरत मानव सेवेची ही 65 वर्ष निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची आहे. आणि या सर्वांचं श्रेय श्री कमलकिशोरजी घेडा आणि आमचे जे काही चार्टर मेंबर आहेत, फाउंडर मेंबर आहेत, त्यांचं स्मरण करतो, त्यांच्या कृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण विनंती करतो की त्या सर्व फाउंडर मेंबरसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गेल्या 65 वर्षाचा हा प्रवास भिवंडीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय विकासाच्या मैलाचा दगड ठरला आहे. हा सुवर्ण इतिहास घडवणाऱ्या सर्व माजी अध्यक्षांना आणि ज्येष्ठ सदस्यांना या प्रसंगी मानाचा मुजरा करतो. आज मंचावर पदग्रहण अधिकारी म्हणून लाभलेले श्री मनीषजी आणि सन्माननीय अतिथी कमलकिशोरजी घेडा यांच्या उपस्थितीने आपल्या या समारंभाची शोभा वाढली आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं. हे माझं आणि आपल्या सर्वांचं भाग्य.
या प्रसंगी मागच्या वर्षीचे आपले अध्यक्ष श्री रामचंद्र कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मागच्या 65 वर्षात जे जबरदस्त काम केले आहे ते अतिशय भव्य दिव्य आणि सर्वोत्कृष्ट काम होते. श्री रामचंद्र कदम आणि त्यांच्या टीमचा हा उत्कृष्ट आदर डोळ्यासमोर ठेवून मी आणि आपले सर्व सहकारी ही टीम एक कार्य हा जगन्नाथाचा राज पुढे नेणार आहोत. आपल्या सर्वांना शब्द देतो की आम्ही आपला वारसा निश्चितपणे अतिशय सक्षमपणे अतिशय जोरदारपणे चालू असं मी तुम्हाला वचन देतो. विजन रोडमॅप म्हणजे ठरलेला आहे. मानव सेवा हे लायन्स क्लबचं ब्रीदवाक्य आहे. वीज आम्ही सेवा करतो, मी सेवा करतो असं नाही, आम्ही आपण. तर ही मानव सेवा त्याचबरोबर लायन्स क्लब मध्ये ही सेवा कार्य वाढवण्यासाठी अनेक हातांची अनेक सहकार्यांची गरज आहे. त्यासाठी मी आजच्या या पदाधिकाऱ्यांना विनंती आश्वासन देतो की जास्तीत जास्त सदस्य जास्तीत जास्त मदत करणारे हात या क्लबसाठी जोडता येतील. मग ते क्लबचे सदस्य असो किंवा आपले रोटरी क्लब आहे, जायंट्स क्लब आहे, जळ चौक मित्रमंडळ आहे, सह्याद्री पतसंस्था आहे, सह्याद्री प्रबोधन संस्था आहे, या सर्व संस्था आणि सर्व व्यक्ती या सर्वांसाठी सहकार्य घेईल आणि जास्तीत जास्त चांगलं कार्य करू. त्याचबरोबर या कार्यामध्ये आपले जे दुसरं आहे की विद्यार्थी आणि युवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असेल, क्विज असेल, त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही करिअर गायडन्स किंवा ज्या पौगोलिकावस्था त्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत, मुलींच्या काही समस्या असतात, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही जसं कार्य या सुरू होतं ते आम्ही पुढे ठेवणार आहोत. आरोग्य सेवा हा सेवेचा एक कणा आहे किंवा एक हृदय आहे. या आरोग्य सेवेमध्ये देखील आम्ही दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर भरवतो. ती ह्याही पुढे भरतील. त्याचबरोबर नेत्र तपासणी, त्याचबरोबर मोतीबिंदू ऑपरेशन या सर्व आयोजनांचं आम्ही करणार आहोत. आपल्या सर्वांचं मौलिक असं योगदान, मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग प्रार्थनीय आहे. त्याचबरोबर 2 ते 8 ऑक्टोबरला सेवा पंधरवडा हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो देशभर. त्यामध्ये देखील आपण अग्रेसर असणार आणि जास्तीत जास्त कार्य यावर्षी होईल अशी मी आशा ठेवतो. त्याचबरोबर गोशाळा, वृद्धाश्रम, विमानभूम, बालिकाश्रम या सर्व ठिकाणी हे आमचं चालू आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी अन्नदान असेल, काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू असतील, ब्लँकेट वाटप, घरगुती वस्तूंचं वाटप, या सर्व वस्तूंचं वाटप आणि सर्व उपक्रम याही पुढे अधिक जोमाने सुरू राहतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. त्याचबरोबर पर्यावरण हा देखील एक महत्वाचा विषय आहे आणि त्या देखील क्षेत्रामध्ये आपण भव्य वृक्षारोपण करतो. त्याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून यासाठी आपण जनजागृती करतो. पाणी अडवा पाणी घेवा या उद्दिष्टाप्रती आपण वनालाही बंधारे जे करतो आहोत ते ह्याही जोमाने आपण करू आणि या सर्व उपक्रमांमध्ये जनतेचा सहभाग, रयतेचा सहभाग, जनमानसांपर्यंत अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून रीच आउट करून त्यांच्याशी संपर्क साधून मध्ये ग्रामसेवक असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व स्तरांवरती आणि ग्राम पातळीवरती आपण या सर्व उपक्रमांची व्याप्ती वाढवणार आहोत. त्याचबरोबर या जे काही 65 वर्ष जे काम सुरू आहे ते काम याही पुढे अजून चांगल्या प्रकारे टीमवर सांघिक भावनेने सर्व संस्थांच्या सरकारने आपण नक्कीच राबवू. पुन्हा एकदा सर्वांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आणि दादासाहेब दांडेकर विद्यालय असेल, या ठिकाणी दांडेकर विद्यालयाचे सर्व शिक्षक आहेत, हे जे काही सर्व सुंदर असं डेकोरेशन, रांगोळ्या आणि तिथली शोभा हा कार्यक्रमाची वाढवलेली आहे. त्यात सर्व शिक्षक